शाक्य संघात भगवंताचा प्रवेश आणि त्या काळामध्ये संघ असायचा आणि त्या संघाचं जसं कसं म्हणजे राजाच्या दरबारामध्ये राजाचे जे कामं चालायचे ते संघात प्रवेश केल्यानंतर त्यांना तो अधिकार मिळायचा. त्यासाठी वयाची अट पण होती आणि यापुढे हा तोच भाग आपण बघत आहोत. सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे भगवान बुद्धांचा शाक्य संघात प्रवेश आजचा भाग आहे. शाक्यांचा एक संघ होता. जसं आज बी संघ आहे त्याप्रमाणे त्या काळामध्ये सुद्धा शाक्य लोकांचा त्या गणराज्याचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे आणि वयाचे 20 वर्ष झाले की त्या शाक्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाक्य संघामध्ये प्रवेश अनिवार्य घ्यावाच लागत होता. जसं आज आपल्याला वोटर कार्ड दिले मतदानाचा अधिकार म्हणून आपल्याला त्या वयाच्या अटीवर ठरवता त्याप्रमाणे त्या काळात सुद्धा बघा आज बी आपल्याला तेच वयाच्या जवळपासची अट आहे आणि त्यावेळेस सुद्धा त्याच वयाची अट होती आणि त्याच वेळेस नैसर्गिकरित्या मानव जातीला मानवाला एक समज येते. जीवन जगण्याची जीवनाची खरी समज येते म्हणून हा 20 हा वयाचा अट लावलेली आहे आणि लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागेल आणि संघामध्ये त्याला संघाचा सभासद व्हावे लागेल. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्यांचे सभासद होण्यास ते योग्य असे वय पण होते आणि भगवान बुद्धाचं वय पण या सभासदाच्या पात्रतेमध्ये योग्य होतं. शाक्याचे एक सभागृह होते त्याला ते संतागार म्हणतात आणि जसं आज आपण लोकसभा राज्यसभा ज्या काही संसदेचे जे मूलभूत घटक आहेत ते त्याच पद्धतीचं त्या काळामध्ये शाक्याचं एक सभागृह होतं आणि त्याला ते संतागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते आणि हे जे संतागार होतं ते कपिलवस्तू या नगरामध्ये या गावामध्ये शहरामध्ये होतं. संघाच्या सभाही या संतागारात होत होत्या आणि संघाची जी काही सभा व्हायची ती या संतागारामध्ये व्हायची. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धधनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितली आणि भगवान बुद्धाला म्हणजे सिद्धार्थाला त्यावेळेस शाक्य संघामध्ये सामील करून घेण्यासाठी शुद्धोधन राजांनी संघाची एक बैठक बोलावली, सभा बोलावली. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतागारात संघाची सभा झाली आणि त्यानुसार मग एक संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला आणि हे उदयी जो पुरोहित होता भगवंताचा म्हणजे शुद्धोधन राजाचा त्या राजाचा त्यांनी हा ठराव तिथं मांडला. तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि शाक्याचा जो सेनापती होता तो आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले आणि त्यावेळेस संघाला उद्देशून जसं आज संसदेमध्ये लोकसभा राज्यसभेमध्ये जे एक सभा मांडली जाते आणि कशासाठी मांडली जाते जसं सांगल्या जाते त्या पद्धतीनं तिथं एक संघाला उद्देशून सेनापती बोलू लागला. शाक्य वंशातील शुद्धधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्यांचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे आणि तो सर्व दृष्टीने पात्र आहे म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो आणि म्हणून मी त्याला या संघाचे सदस्यत्व करून घ्यावे असे मी सुचवितो म्हणून सेनापती म्हणाला. आणि माझी अशी प्रार्थना आहे की
या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे। त्या काळामध्ये सुद्धा संघामध्ये विरोधी जे काही प्रस्ताव मांडले जायचे त्याच्या विरोधात कुणाचं मत असलं त्यांना सुद्धा चौकशी, त्यांचे सुद्धा विचार मांडले जायचे। त्याच पद्धतीने या सेनापतीने इथेही बाब सांगितले, या प्रस्तावाला ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपले विरोधाचे मत मांडावे। काय कारण आहे ते स्पष्ट होईल। या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही आणि अशी ज्यावेळेस सूचना केली त्यावेळेस त्या संघामधले एकानेही विरोध केला नाही। सेनापती पुन्हा म्हणाला, म्हणजे दुसऱ्यांदा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे। भगवान बुद्धाला संघामध्ये सामील करून घेण्याच्या विरोधामध्ये जे कोणी असेल त्यांनी काय करावं? बोलावं। ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही। सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावं। तिसऱ्यांदा वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही। शाक्याचा असा नियम होता की संघाचा असा नियम होता शाक्य संघाचा, एखाद्या ठरावाशिवाय त्याच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते आणि 3 वेळ सुचवल्याशिवाय तो ठराव संमत झाला म्हणजे पूर्णत्वाला गेला असं जाहीर करता येत नव्हतं। सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोधात संमत झाल्यामुळे सिद्धार्थचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले। तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले। शाक्य संघात प्रवेश झाल्यानंतर मग सेनापतीनं सिद्धार्थ गौतमाला उभे राहण्यास त्याच जागेवर सांगितले। सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला। संघाच्या सभासत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? त्याचे काही बंधन होते ते तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल। आणि मग त्याने म्हटलं, ती जर मी जाणून घेतलं तर मी सुखी होईल। सिद्धार्थ म्हणाला। पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहे ती सांगतो। असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला आणि तशा प्रकारे मग संघामध्ये आल्यानंतर तुला कसं बसावं लागेल, कसं उठावं लागेल, काय बोलावं लागेल, कोणते नियम आहेत ते सर्व त्यांना सांगू लागले। त्यावेळेस ते सांगण्यास सुरुवात झाली। पहिल्याने, तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे। संघामध्ये सदस्यत्व झाल्यानंतर तू सर्वप्रथम काय केलं पाहिजे? संघाच्या हितसंबंधीचे संरक्षण, जे काय संघासाठी ज्या काही गोष्टी घडतील, ज्या चांगल्या असतील त्याचं तू संरक्षण केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे? तुझ्या तन मन धनपूर्वक केलं पाहिजे, सर्व शक्तीनं केलं पाहिजे। संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये आणि संघाची सभा जेव्हा जेव्हा भरण्यात येईल तुला गैरहजर राहता येणार नाही। कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे। आणि शाक्यामध्ये जे काय वर्तन सांगितले त्याच्यामध्ये तुला जर दोष काही आढळले तर ते न भीता तू बोलून दाखविले पाहिजे, सांगितले पाहिजे। तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये। तुझ्यावर कोणी दोष ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असतील तर तू तसे सांगितले पाहिजे। एखादा दोष तुझ्यावर संघामध्ये जर पडला तर तू अपराधी असेल तर अपराधी आहे म्हणून सांगायचं, नसेल तर नाही म्हणून सांगायचं, पण दोष
ठेवणाऱ्यावर रागात भरवून जायचं नाही, असा तो नियम होता, चौथा नियम. आणि अशा प्रकारे पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. हे एवढे नियम सगळे कशासाठी? कर्तव्य. आणि त्याच्यानंतर तू यासाठी अपात्र म्हणजे सभासदत्व तुझं कसं जाईल ते कारण मी तुला सांगतो. नंबर 1, तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही. बघा, त्यावेळेस आज जे संसदेमध्ये कामकाज चालतं, संविधानामध्ये जे काही नियम अटी लावून टाकल्या त्या सर्व त्या काळात चालू होत्या संघामध्ये. आणि त्याच पद्धतीने जर तुझ्याकडून एखाद्या स्त्रीचा विनयभंग आजही जरी झाला तर त्याला आमदार खासदार पदावरून सुद्धा खाली उतरावं लागतं, राजीनामा द्यावा लागतो. त्याच पद्धतीने त्या काळामध्ये जर अशी घटना घडली सभासदाकडून तर त्याला ते सभासदत्व पद रद्द होतं, त्याचं काढून घेतलं जातं. नंबर 2, तू कोणाचा खून केल्या संघाचा सभासद राहू शकणार नाही. संघ किती मजबूत पायाचा होता हे याच्यावरून लक्षात येते आपल्याला. संघामध्ये कोणाचा खून केला तरी तू संघाचा सभासद राहणार नाहीस. तू चोरी केली तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. ह्या चार गोष्टीमध्ये आणखी महत्वाचा मुद्दा सांगायचा, ह्या जर गोष्टी दुसऱ्या भाषेत जर सांगलं तर रोज आपण जे म्हणतो पंचशीलाचं आपण पालन जर नाही केलं तर आपण संघाचे सभासद राहणार नाही, असंही म्हणायला हरकत नाही. तसं आपल्याला बाबासाहेबांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि पंचशीलेचं पालन करतो म्हणून आपण प्रतिज्ञा घेतली आणि बुद्ध झालेलो आहोत. आता ज्याच्या त्याच्या परीने हे काम आपण चालू आहे. बुद्धामध्ये फार बदल झालेला आहे. त्या काळापेक्षा आजचा बुद्ध फार या गोष्टीला जपून वागत आहे, याच्यात वाद नाही. पण त्या काळामध्ये आज 2500 वर्षापूर्वी या पंचशिलेला किती महत्व होतं आणि या मानवाच्या ह्या मूलभूत स्वाभाविक नियमावर संस्कार जर झाले तरच माणूस बदलू शकतो. अन्यथा तुम्ही कितीही बाहेरून त्याच्यावर बदलण्याचा प्रकार करा, तो बदलणार नाही. आणि तोच मनुष्य अशा या पंचशिलेला जो अंगावर लावून घेईल तोच मनुष्य चांगल्या बनल, तोच सुसंस्कारित होईल. अन्यथा दुसरा कोणी होणार नाही. असे हे सभासदामधून तुझे सभासत्व जाईल, असे हे काय होते? कारणे होते. सिद्धार्थ म्हटले, यानंतर सिद्धार्थ म्हणाले, महाराज शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. आणि तो पुरोहिताला सिद्धार्थ म्हणाला, तुम्ही हे जे नियम सांगले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे त्यांच्या शब्द व आशया सहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन असे मी आपणास खात्री देतो. असं खात्री द्यायचे. आज बी तसं याच्यामध्ये न्यायालयामध्ये चालते. ज्यावेळेस आपण साक्ष द्यायला जातो तर आपल्याला कुठल्या तरी ग्रंथावर कशावर हात ठेवून ते बोलतात. तसं पाहिलं तर माझ्या मते खरं पाहिलं तर संविधानावर हात ठेवून बोलायला पाहिजे. पण देशामध्ये काय वास्तविकता चालू आहे सगळ्यालाच माहीत आहे. आज मोबाईलमुळं फार आपण एका गावामध्ये आल्यावर आज आपण अमेरिका एवढं दूर असेल तरी आज आपल्या एका गावामध्ये एका जवळ आलेलो याच कारणामुळं आणि आपल्याला सगळं माहीत आहे. पण कुठंतरी काहीतरी चुकत आहे हे फक्त बुद्धांना दिसतं आणि याच्या विरोधाला बुद्ध म्हणूनच चांगले वाटतं. असा हा भाग आहे. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाला शाक्य संघामध्ये प्रवेश मिळाला आणि भगवान बुद्धानं खात्रीपूर्वक सांगितलं की मी तुमचे जे काही नियम आहेत ते पूर्णपणे पालन. मग पुढचा विषय आहे संघर्ष, संघाशी संघर्ष. परंतु ह्याच गोष्टीमध्ये बघत असताना आपण भगवान बुद्धाचं या ग्रंथामध्ये 3 भागामध्ये वर्णन करतो. त्यापैकी हा सुरुवातीचा भाग जो अधर्माचा भाग आहे, त्याच्यानंतर धम्म जे चालू होतो आणि त्याच्यानंतर सधम्म कृतीत कसा धर्म झाला.
तो भाग इथं आपण बघणार आहोत. आणि त्याच कारणामुळं आपल्याला बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये पहिल्या सुरुवातीला एक परिचय नावाचा छेद आहे. त्याच्यामध्ये प्रश्न केलेले आहेत बाबासाहेबांनी. ते 4 प्रश्न आहेत. त्याच्यावर विचार करायचा आहे की भगवान बुद्धांनी परिवर्तन का घेतली, याचं नेमकं नक्की एकच कारण नसून अनेक कारणांचा मिळून एक कारण झालेलं आहे. तर आपल्याला 1-2 कारण माहीत आहे. त्यापैकी पुस्तकामध्ये वाचलेलं आपण कारण आपल्याला माहीत आहे. भगवंता सिद्धार्थ गौतम राजवाड्याच्या बाहेर निघाल्यानंतर काय कापली असं होतं. तर ह्या गोष्टीचं आपल्याला या ग्रंथातून निरीक्षण करायचं. या परिचय भागाचं परीक्षण आणि निरीक्षण करून आपण ठरवायचं याचं खरोखर उत्तर काय असेल किंवा खरोखर कोणत्या कारणामुळे भगवान बुद्धानं परिवर्तन घेतली. हा भाग या अधर्मामधून स्पष्ट होतो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे आत्माच नाही, तो पुनर्जन्माचा विषयच नाही. तरी सुद्धा भगवान बुद्धाने पुनर्जन्मावर एवढे प्रवचन केलेले आहे की मग त्याला विस्तृत करून बाबासाहेबांनी त्याचं पण विश्लेषण करून इथं सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये. ते पुढे भाग येईल. पण आता आपण बघू ज्या संघामध्ये भगवान बुद्धानं सभासदत्व घेतलं, जे मान्य केलं, त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या संघर्ष का झाला. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष रोटली. 8 वर्षाचा काळ गेला. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. बघा, संघामध्ये तो कसा सभासद होता, एकनिष्ठ आणि बाणेदार. कुठलंही काम असं संघाचं पुढे होऊन करायचं. तसं आज बी आपण बी कुठलाही संघ ज्यावेळेस स्थापन होते, कुठला बी आता बौद्ध महासभा असो, रमाई असो, हे जे संघ आपण स्थापन करतो त्यांनी पुढे होऊन बाणेदारपणानं कार्य केलं पाहिजे, तर समाजाची उन्नती. अशा प्रकारे 8 वर्ष झाल्यानंतर 8 वर्षापर्यंत एकनिष्ठ होते सिद्धार्थ आणि बाणेदार असं म्हणजे नाही म्हणायचंच नाही. सभासदाचं जर काम असेल तर ते करूनच सोडायचं. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढं लक्ष देत असेल तेवढंच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असेल. स्वतःचे जे काय खाजगी काम असतात, खाजगी म्हणजे आपले घरच्या वैयक्तिक कामं असतात, प्रत्येकाला असतात. त्या काळात होते, आजही आहे, पुढे बी चालूच राहणार आहे. वैयक्तिक कामात जेवढं आपण जीव ओतून काम करतो त्याच प्रकारे सिद्धार्थ गौतम संघाच्या कामामध्ये आपलं जीव ओतून ते काम करत होते. संघाचा सभासद म्हणून त्यांचे वर्तन आदर्श असे होते आणि त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. आणि त्यांचं वर्तन असं असल्यामुळे, ते तसं करत असल्यामुळे तो सर्वांना कसा प्रिय झाला होता. हे काम करणारच. सिद्धार्थ एकदा म्हटल्यानंतर ते काम करून पूर्ण करणार म्हणून ते प्रिय झाले होते आणि ते आदर्श